केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध. 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरनं 850 होणार. उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार. परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाहीत. नियत साफ असल्यामुळे शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेनं नेतोय. 50% जागा वाढवल्या नाही तर दक्षिणेतले खासदार कमी होतील. खासदार अरविंद सावंत यांचं विधान. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचं कारण नाही. लोकसंख्येनुसार मतदारसंघ ठरवल्यास ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व कमी होईल. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. तर महात्मा फुलेंना 200व्या जन्मवर्षातही भारतरत्न देऊ न शकल्यामुळे नाराजी व्यक्त. नगरसेवक पद धोक्यात येताच एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख नॉट रिचेबल. घरगुती कारणामुळे माध्यमांशी संवाद नाही. नातेवाईकांचं स्पष्टीकरण. सेहर शेखवरती शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप. चंद्रपूर पाहणी दौऱ्यावेळी पर्यावरण मंत्र्यांनाच प्रदूषणाचा फटका. मंत्री पंकजा मुंडेंची गाडी कोळशाच्या धुळीनं माखली. सर्वजण मिळून प्रदूषणावरती मात करू. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीला जेलमध्ये मारहाण. नाशिक रोड कारागृहात शफी शेखला इतर कैद्यांकडून मारहाण. सुनावणी दरम्यान आरोपीची माहिती. दिल्ली विमानतळावरती मोठा अपघात टळला. धावपट्टीवरती आकासा आणि स्पाइस जेट विमानांचे पंख घासले. सर्व प्रवासी सुरक्षित. प्रकरणाची चौकशी सुरू.